नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सभापती वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नांना यश। वैकुंठ पाटील यांच्या माध्यमातून समाज उपयोगी कामे। पेन तालुक्यासाठी आनंदाची बाब। कळवे जोहे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रशासकीय मान्यता। तसेच गडप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव मंजूर झाले आहे। JSW या माध्यमातून 3.5 कोटीचा प्रस्ताव मंजूर झाला असून भव्य दिव्य इमारत लवकरच पूर्ण होणार आहे। तर कळवे जोहे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 1.5 कोटींचा निधी मिळणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। निश्चितपणे आपल्या पेन तालुक्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की आपल्या इथे कळवे जोहे प्राथमिक आरोग्य केंद्र याची प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी निघालेली आहे। त्याचबरोबर गडप जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचा सुद्धा नूतनीकरणाचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे। JSW च्या माध्यमातून 3.5 कोटी रुपयाची भव्य दिव्य आणि सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी उभी राहणार आहे। आणि कळवे जोहे येथे अमरापूर विभागासाठी निश्चितपणे 1.5 कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी उभा राहणार आणि इतर जे काही कामं आहेत ती त्याच्यानंतर होणार आहेत समजा। परंतु मला खूप अभिमान वाटतोय की जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी बसल्यानंतर या ठिकाणी एक चांगला काम आमच्याकडून झालेलं आहे। खरं म्हटलं तर ही जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ही सर्वसामान्यांच्या सेवेसाठी असतात, परंतु निश्चितपणे गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं तर प्राथमिक आरोग्य केंद्रांची परिस्थिती खूप वाईट आहे। आणि निश्चितपणे जिल्हा परिषदमध्ये गेले 4 ते 5 वर्ष प्रशासक असल्या कारणाने त्यांच्याकडे दुर्लक्षित असा भाग आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये सुसज्ज अशी प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या पेन तालुक्याला मिळाले आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी जनतेची या ठिकाणी सेवा होणार आहे आणि हे सेवेचं भाग्य आम्हाला लाभल्यामुळे आम्ही खरोखरच आम्हाला खूप मनोमनी बरं वाटते। वडखळ जे आहे ते गडप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे, त्याच्यामुळे तिथे होणं अत्यंत गरजेचं होतं। आणि वडखळ मध्ये सुद्धा सब सेंटर निर्माण करण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे। एक प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी।